गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला ब्लड प्रेशर बघायचं आहे. कालपर्यंत आपण ब्लड वेसल्स काय असतात, ब्लड वेसल्सचे टाइप्स कोणते आहेत, आर्टरीज, वेन्स, हे सगळं आपण बघितलंय. हे आपण ऑलरेडी बघितलंय. हे आज आपल्याला ब्लड प्रेशर दॅट इज बीपी, तुम्हाला हा वेल नोन वर्ड आहे. ब्लड प्रेशरपेक्षाही बीपी जास्त आपण यूज करत असतो, म्हणजे बीपी हा वर्ड आपण जास्त यूज करत असतो, राईट. तर आपल्याला ब्लड प्रेशर नेमकं काय असतं, किती नॉर्मल ब्लड प्रेशर असतं हे आपल्याला आज बघायचं आहे. तर एक पॉइंट आपण बघणार. फर्स्ट काय आहे, व्हॉट इज ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरची डेफिनेशन काय आहे, तर प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन दी वॉल ऑफ ब्लड वेसल्स इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. म्हणजे जे प्रेशर, जो दाब एक्झर्ट होत असतो, तयार होत असतो, कशामुळे, ब्लडमुळे. कशावर तयार होत असतो तो दाब, ऑन दी वॉल ऑफ ब्लड वेसल्स, रक्तवाहिन्यांवरच्या किंवा त्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्यावर जे प्रेशर क्रिएट होत असतं, जो दाब निर्माण होत असतो ब्लडच्या फ्लो होण्यामुळे, त्याला आपण म्हणत असतो ब्लड प्रेशर. म्हणजेच प्रेशर एक्झर्टेड बाय दी ब्लड, ठीक आहे, ऑन दी ब्लड वेसल्स, ऑन दी वॉल ऑफ ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स किंवा रक्तवाहिन्यांच्या ज्या वॉल्स असतात त्याच्यावर जो दाब निर्माण होत असतो ब्लड पास होत असल्यामुळे, त्याला आपण म्हणत असतो ब्लड प्रेशर और बीपी. Then it is measured by sphygmomanometer. ब्लड प्रेशर ज्या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने आपण मेजर करत असतो त्याला स्पिग्मोमॅनोमीटर म्हटलं जातं. बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की इकडे रॅप करून बीपी जो आहे तो चेक केला जातो. तर ते जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला आपण स्पिग्मोमॅनोमीटर असं म्हणतो. देन इट इज मेजर्ड फ्रॉम आर्टरीज. युजली ब्लड प्रेशर जे आहे हे आपल्या आर्टरीज मधून मेजर केलं जातं, ठीक आहे. लाईक पल्स जे आहे ते आपण इथल्या पल्सनी काय करत असतो, मेजर करत असतो. तर ते पल्स थ्रू आपण मेजर करतो. पण हे जे ब्लड प्रेशर आहे ते आर्टरीजना लक्षात घेऊन किंवा आर्टरीजचं मेजरमेंट घेऊन ब्लड प्रेशर जे आहे ते मेजर केलं जातं, ठीक आहे. तर असो हे होते ब्लड प्रेशरचे पॉइंट्स. मग आता इम्पॉर्टंट आहे आर्टेरियल ब्लड प्रेशर. आता मी तुम्हाला सांगितलं की इट इज मेजर्ड फ्रॉम आर्टरीज. आर्टरीज मधनं ब्लड प्रेशर मेजर केलं जातं. मग व्हॉट इज आर्टेरियल ब्लड प्रेशर. तर डेफिनेशन जशीच्या तशी राहणार, फक्त येणार इथे ऑन आर्टेरियल वॉल. आर्टरीजच्या वॉलवर प्रेशर क्रिएट होत असतं, राईट. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन दी वॉल ऑफ आर्टरीज, ठीक आहे. इथे सुद्धा प्रेशर एक्झर्ट होत आहे. प्रेशर एक्झर्ट किंवा दाब निर्माण कोण करतंय, ब्लडच निर्माण करतंय किंवा ब्लडच प्रेशर एक्झर्ट करतंय. पण कशावर, तर ऑन दी वॉल ऑफ आर्टरीज. इथे काय पाहिलं होतं आपण, ऑन दी वॉल ऑफ ब्लड वेसल्स, ठीक आहे. फक्त इन्स्टेड ऑफ ब्लड वेसल्स तुम्हाला इथे काय टाकायचंय, आर्टरीज टाकायचंय. म्हणजे द प्रेशर एक्झर्टेड बाय दी ब्लड ऑन दी वॉल ऑफ आर्टरीज, इट इज नोन एज आर्टेरियल ब्लड प्रेशर. Pressure on arterial wall during ventricular contraction, which is also called as ventricular systole, is called as systolic pressure or SP. म्हणजे आर्टेरियल वॉल वर जेव्हा प्रेशर क्रिएट होत असतं, दाब निर्माण होत असतो, वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी किंवा वेंट्रिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होत असतात बाळांनो, तेव्हा आर्टरीजच्या वॉलवर एक प्रेशर क्रिएट होत असतं ब्लडमुळे. त्याला आपण म्हणतो सिस्टोलिक प्रेशर. कारण की वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी हे प्रेशर क्रिएट होते. म्हणजे वेंट्रिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होत असतात तेव्हा हे प्रेशर क्रिएट होतं, म्हणून आपण त्याला सिस्टोलिक प्रेशर म्हणतो. कारण कॉन्ट्रॅक्शनचाच मिनिंग होतो सिस्टोल, ठीक आहे. दॅट्स वाय वी कॉल्ड इट ॲज सिस्टोलिक प्रेशर. म्हणजे प्रेशर ऑन आर्टेरियल वॉल. आर्टेरियल वॉलवर प्रेशर एक्झर्ट होतं, पण केव्हा, ड्युरिंग वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. वेंट्रिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होत असतात तेव्हा प्रेशर क्रिएट होतं, ठीक आहे. त्या कॉन्ट्रॅक्शनलाच आपण सिस्टोल असं म्हणतो, ठीक आहे. दस इट इज कॉल्ड अ सिस्टोलिक प्रेशर. म्हणून आपण त्याला काय म्हणणार, सिस्टोलिक प्रेशर और ऑल्सो एसपी. इट इज 120 mmHg इन हेल्दी ॲडल्ट. सिस्टोलिक प्रेशर जे असतं ते 120 mmHg एवढं असतं नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये. While another one is pressure on arterial wall during ventricular relaxation, or we can also call it as ventricular diastole, ठीक आहे. म्हणजे काय की प्रेशर आर्टेरियल वॉलवर एक्झर्ट होत आहे, पण केव्हा, वेंट्रिकल्स जेव्हा रिलॅक्स असतात तेव्हा, किंवा वेंट्रिकल्स जेव्हा डायस्टोल मध्ये असतात तेव्हा त्याला तुम्ही म्हणणार बाळांनो डायस्टोलिक प्रेशर, ठीक आहे. डायस्टोल म्हणजे काय, रिलॅक्सेशन. जेव्हा वेंट्रिकल्स
कॉन्ट्रॅक्ट होणार ब्लडच्या एंट्रीमुळे, तेव्हा त्या प्रेशरला तुम्ही, कॉन्ट्रॅक्शनचा मिनिंग होतो सिस्टोल, मग त्याला तुम्ही सिस्टोलिक प्रेशर म्हणणार की जे नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये 120 mmHg एवढं असतं. आणि जेव्हा वेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणजे वेंट्रिकल्स जेव्हा रिलॅक्स होणार ब्लड एक्झिट झाल्यामुळे, तेव्हा तिथे जे प्रेशर क्रिएट होतं त्याला तुम्ही वेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणणार किंवा डायस्टोलिक प्रेशर म्हणणार, कारण ते प्रेशर डायस्टोलच्या वेळी किंवा रिलॅक्सेशनच्या वेळी त्या वेंट्रिकल्सवर असणार. ओके, म्हणून तुम्ही त्याला काय म्हणणार, डायस्टोलिक प्रेशर. आणि हे असतं 80 mmHg फॉर नॉर्मल हेल्दी पर्सन. म्हणजे नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये सिस्टोलिक प्रेशर असतं 120 mmHg, वाईल डायस्टोलिक प्रेशर जे असतं ते असतं 80 mmHg. मग आता वेंट्रिकल्स जेव्हा कॉन्ट्रॅक्शन मध्ये किंवा सिस्टोल मध्ये असणार, दॅट विल बी सिस्टोलिक प्रेशर. वेंट्रिकल्स जेव्हा रिलॅक्सेशन मध्ये किंवा डायस्टोल मध्ये असणार, दॅट विल बी डायस्टोलिक प्रेशर. हेल्दी पर्सन मध्ये सिस्टोलिक प्रेशर असतं 120 mmHg, वाईल हेल्दी पर्सन मध्ये डायस्टोलिक प्रेशर असतं 80 mmHg. Thus we can write it as blood pressure, that is BP, is equals to SP systolic pressure slash diastolic pressure, that is DP. इथे शॉर्ट फॉर्म्स लिहिलेत मी. BP म्हणजे ब्लड प्रेशर, SP means systolic pressure, while DP means diastolic pressure. Systolic pressure is 120 mmHg in normal human being, while diastolic pressure is 80 mmHg in normal human being. Thus we can write it as 120/80 mmHg. असं आपण ब्लड प्रेशरला युजुअली रायटिंग फॉर्म मध्ये लिहत असतो. ठीक आहे. देन डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर इज कॉल्ड ॲज पल्स प्रेशर. मग आता 120 अँड 80 यांच्यामध्ये 40चा डिफरन्स असतो, राईट. मग हा जो 40चा डिफरन्स असतो बाळांनो, त्याला आपण पल्स प्रेशर असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर इज कॉल्ड ॲज पल्स प्रेशर विच इज 40 mmHg. ठीक आहे. म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक प्रेशर अँड डायस्टोलिक प्रेशर इज कॉल्ड पल्स प्रेशर. त्या दोघांमधला जो डिफरन्स असतो किंवा फरक असतो त्याला आपण पल्स प्रेशर म्हणतो. जो कितीचा असतो, इट इज 40 mmHg. तो असतो 40 mmHg चा. म्हणजे 120 आणि 80 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 40चा आहे. मग तो जो 40 mmHg असतो त्याला आपण पल्स प्रेशर असं म्हणतो. ठीक आहे. Deviations in normal BP, that is blood pressure, indicates malfunctioning of heart. म्हणजे काय, डेव्हिएशन्स म्हणजे काय, विचलन होणे किंवा चेंजेस होणे, फ्लक्च्युएशन्स होणे. ठीक आहे. ओके, तर काय सांगितलं मी, डेव्हिएशन्स म्हणजे काय, विचलन किंवा त्यालाच तुम्ही चेंजेस म्हणू शकता किंवा फ्लक्च्युएशन्स, कमी जास्त होणे. तर जेव्हा तुमचं ब्लड प्रेशर और बीपी हा डेव्हिएट होतो किंवा चेंज होतो, फ्लक्च्युएट होतो, तेव्हा ते काय इंडिकेट करत असतं, माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. इट मीन्स की तुमचं हार्ट प्रॉपरली वर्किंग नाहीये, दॅट इज त्यालाच तुम्ही म्हणत असता माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. ठीक आहे. म्हणजे बीपीचा जो हा काउंट आहे दॅट इज 120/80 mmHg, याच्यामध्ये जर फ्लक्च्युएशन्स होत असतील तर इट इंडिकेट्स दॅट malfunctioning of the heart. म्हणजे काय, deviations in normal BP or blood pressure indicates malfunctioning of heart. म्हणजे heart is not properly working. ठीक आहे. तर सो नेक्स्ट पॉइंट इज इट मे बी ड्यू टू. मग आता हे malfunctioning of heart किंवा बीपी जो फ्लक्च्युएट होत असतो तो कशामुळे होतो, तर त्याच्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात. तर ते आपल्याला वन बाय वन बघायचे. तर इट मे बी ड्यू टू हाय और लो ब्लड व्हॉल्यूम. जर तुमचा ब्लड व्हॉल्यूम कमी जास्त होत असेल तर हार्ट प्रॉपरली वर्किंग करणार नाही. सेकंड, आर्टेरियल इनइलास्टिसिटी और हार्डनिंग ऑफ आर्टरीज. म्हणजे तुमच्या ज्या आर्टरीज आहेत त्या इलास्टिक असतात, म्हणजे ब्लडच्या एंट्री आणि एक्झिट साठी त्या लवचिक म्हणजे ऑलरेडी त्या इनबॉर्नच आपल्यामध्ये तशा असतात की ज्याच्यामुळे इझिली ब्लड पास इन पास आउट होऊ शकेल. म्हणून आपल्या ज्या आर्टरीज असतात त्या इलास्टिक असतात. मग आर्टरीज जेव्हा त्यांची इलास्टिसिटी लॉस्ट करतात आणि हार्ड होतात तेव्हा ब्लडला पास होण्यासाठी अडचण होते, ट्रबल तिथे क्रिएट होते. त्या कंडिशनला आपण म्हणतो बाळांनो आर्टेरियोस्क्लेरोसिस. ठीक आहे. म्हणजे आर्टेरियोस्क्लेरोसिस म्हणजे काय, हार्डनिंग ऑफ आर्टरीज किंवा त्यालाच तुम्ही म्हणू शकता आर्टेरियल इनइलास्टिसिटी. म्हणजे आर्टरीज जेव्हा त्यांच्यातली लवचिकता किंवा इलास्टिसिटी लॉस्ट करतात त्या टर्मला तुम्ही म्हणता आर्टेरियोस्क्लेरोसिस. द नेक्स्ट वन इज डिपॉझिशन ऑफ फॅट्स इन
इज लाईक कोलेस्टेरॉल इज कॉल्ड ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. दोन टर्म्स वेगळे आहे. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे जेव्हा आर्टेरी स्वतःची इलास्टिसिटी लूज करतात, दॅट विल बी आर्टेरिओस्क्लेरोसिस. व्हाईल ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे काय, जेव्हा तुमच्या आर्टरीज मध्ये कोलेस्टेरॉल सारखे फॅट्स डिपॉझिट व्हायला लागतात, तेव्हा त्याला तुम्ही ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणता. रिनल डिसीजेस, हॉर्मोनल चेंजेस इन ओबेसिटी एक्सेट्रा. रिनल डिसीजेस म्हणजे विच इज रिलेटेड टू युअर किडनी. देन हॉर्मोनल चेंजेस किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे सुद्धा तुमचं हार्ट प्रॉपरली फंक्शनिंग करत नाही. दॅट इज तुम्ही म्हणू शकता की इमोशनल ड्यू टू इमोशन हॉर्मोनल चेंजेस जे आहे किंवा हॉर्मोन्स जे आहे त्यांचा इम्बॅलन्स आपल्या बॉडीमध्ये होत असतो. देन म्हणजे हायपरटेन्शनमुळे किंवा हायपोटेन्शनमुळे. देन ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. ठीक आहे. तर असो या सगळ्या गोष्टी कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, तर दीज फॅक्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. म्हणजे हार्ट जर प्रॉपरली वर्किंग नसेल तर त्याच्यासाठी काय फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात, तर हे सगळे लाईक आर्टेरिओस्क्लेरोसिस, ॲथेरोस्क्लेरोसिस, हॉर्मोनल चेंजेस, ओबेसिटी, त्याच्यानंतर काय सांगितलंय रिनल डिसीजेस. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपलं जे हार्ट आहे ते प्रॉपरली वर्किंग करत नाही. त्याला तुम्ही म्हणत असता माल फंक्शनिंग ऑफ हार्ट. तर ओके, देन टर्न टू द नेक्स्ट पॉइंट. लो बीपी दॅट इज बिलो 90/60 mmHg इज हायपोटेन्शन. म्हणजे काय की जेव्हा तुमचा बीपी हा खूप जास्त कमी होतो, दॅट इज बिलो 90/60 mmHg. म्हणजे नॉर्मल बीपी तुमचा असतो 120/80 राईट mmHg. म्हणजे सिस्टोलिक प्रेशर असतं 120 आणि डायस्टोलिक प्रेशर असतं 80 नॉर्मल. ठीक आहे. पण जेव्हा तुमचं सिस्टोलिक प्रेशर हे 90 होतं किंवा 90 पेक्षा वाढतं किंवा कमी होतं किंवा 60च्या कमी होतं, ठीक आहे, डायस्टोलिक प्रेशर, तर 90 आणि 60 याच्या बिलो जेव्हा तुमचा ब्लड प्रेशर जातं तेव्हा त्याला तुम्ही म्हणता हायपोटेन्शन. दॅट इज कॉल्ड ॲज और दॅट इज नोन ॲज हायपोटेन्शन. तर ओके, जर 90/60 mmHg याच्या खाली तुमचा ब्लड प्रेशर जात असेल, बीपी जात असेल, तर दॅट इज नोन ॲज हायपोटेन्शन. आणि जेव्हा हा बीपी हाय होतो अगदी दॅट इज अबाउट 140/90 mmHg म्हणजे 140 सिस्टोलिक प्रेशर आणि डायस्टोलिक प्रेशर जेव्हा 90च्या वरती जातं तेव्हा आपण त्याला हाय बीपी म्हणतो. अँड दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज हायपरटेन्शन. म्हणजे 90 आणि 60च्या खाली आलं तर दॅट विल बी हायपोटेन्शन. आणि 140 आणि 90च्या वरती जर बीपी गेला तर दॅट विल बी हायपरटेन्शन. हायपो म्हणजे कमी, हायपर मीन्स जास्त. ठीक आहे. देन फॅक्टर्स दॅट अफेक्ट बीपी. मग आता बीपी फ्लक्च्युएट होण्यासाठी कोणते घटक रिस्पॉन्सिबल असतात किंवा मॅटर करतात, तर फर्स्ट वन इज कार्डियक आउटपुट. दॅट इज 5 लिटर पर मिनिट. एवढं ब्लड तुमच्या हार्टमधून पंप होत असतं, त्याला तुम्ही कार्डियक आउटपुट म्हणता. तर ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होण्यामध्ये किंवा ब्लड प्रेशरला कोणत्या गोष्टी अफेक्ट करतात, तर सगळ्यात पहिले आहे कार्डियक आउटपुट. सेकंड इज पेरिफेरल रेझिस्टन्स. थर्ड इज ब्लड व्हॉल्यूम. देन लेंथ अँड डायमीटर ऑफ वेसल. किती ब्लड तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, त्या ब्लड ज्याच्या थ्रू पास होतं त्याला आपण ब्लड वेसल्स म्हणतो. त्या ब्लड वेसल्सचा लांबी किती आहे, त्याच्यानंतर त्याची जाडी किती आहे, डायमीटर किती आहे, ब्लडचा विस्कोसिटी ऑफ ब्लड म्हणजे की ब्लड मधली ब्लडचं नेचर कसं आहे. ठीक आहे. लाईक विस्कोसिटी म्हणजे काय की थोडंसं चिकट असतं ब्लड आपल्या वॉटरपेक्षा. ठीक आहे. त्याला तुम्ही विस्कस म्हणता. तर ब्लडची विस्कोसिटी कशी आहे, त्याच्यानंतर एज पण मॅटर करतं ब्लड प्रेशरसाठी. त्याच्यानंतर जेंडर, वेदर इट इज मेल और फिमेल. त्याच्यानंतर स्लीप, झोप पुरेशी मिळते की नाही त्याच्यासाठी सुद्धा ब्लड प्रेशर जे आहे किंवा स्लीप सुद्धा रिस्पॉन्सिबल असते फॉर फ्लक्च्युएशन्स इन ब्लड प्रेशर. देन नेक्स्ट इज इमोशन. देन एक्सरसाइज आणि एन्झायटी. ठीक आहे, अस्वस्थपणा. तर या सगळ्या गोष्टी कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात, ब्लड प्रेशर फ्लक्च्युएट होण्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात किंवा या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा जो बीपी आहे तो फ्लक्च्युएट होऊ शकतो किंवा त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. देन नेक्स्ट इज नॉर्मल कार्डियक आउटपुट इज 5 लिटर पर मिनिट. हे तुम्हाला माहिती आहे की नॉर्मल कार्डियक आउटपुट हा किती असतो किंवा एका मिनिटाला 5 लिटर एवढं ब्लड पंप केलं जातं थ्रू आवर हार्ट.
The next is increase in cardiac output increases systolic pressure. जर आपला कार्डियक आउटपुट वाढला बाळांनो तर सिस्टॉलिक प्रेशर किंवा जे सिस्टॉलिक प्रेशर असतं दॅट इज SP म्हणतो आपण त्याला. सिस्टॉलिक प्रेशर असतं 120, तर कार्डियक आउटपुट जर वाढला तर तुमचं सिस्टॉलिक प्रेशर सुद्धा इन्क्रीज होणार. ठीक आहे. देन पेरिफेरल रेजिस्टन्स डिपेंड्स ऑन डायमीटर ऑफ वेसल्स. पेरिफेरल रेजिस्टन्स जो असतो तो पेरिफेरल रेजिस्टन्स कशावर डिपेंड असतो, तर इट डिपेंड्स ऑन डायमीटर ऑफ वेसल. म्हणजे ब्लड वेसल किंवा रक्तवाहिनीची जाडी किती आहे, ठीक आहे, डायमीटर किती आहे त्याच्यावर पेरिफेरल रेजिस्टन्स जो आहे तो डिपेंड असणार. देन डिक्रीज इन डायमीटर ड्यू टू ADH इंक्रीजेस पेरिफेरल रेजिस्टन्स. म्हणजे काय सांगितलंय की जर डायमीटर ब्लड वेसल्सचा किंवा रक्तवाहिनीची जी जाडी असते ती जर डिक्रीज झाली, कमी जर झाला तिचा डायमीटर, तर याच्यासाठी हे डायमीटर जो असतो ब्लड वेसल्सचा तो कमी होण्यासाठी बरेचशा गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. लाईक वॅसोकॉन्स्ट्रिक्टर असतात. कॉन्स्ट्रिक्टर म्हणजे काय की जे ब्लड वेसलचं आकुंचन घडवून आणतात त्याला आपण वॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल ADH दॅट इज अँटी डायुरेटिक हॉर्मोन. असे जे वॅसोकॉन्स्ट्रिक्टर असतात ते ब्लड वेसलचं आकुंचन घडवून आणतात, ज्याच्यामुळे काय होतं की ब्लड इझिली समोर पास होऊ शकत नाही. ठीक आहे. तर जेव्हा ब्लड वेसलचा डायमीटर डिक्रीज होतो ADH सारख्या वॅसोकॉन्स्ट्रिक्टरमुळे, तेव्हा पेरिफेरल रेजिस्टन्स जो आहे तो वाढतो. ठीक आहे, इन्क्रीज होतो. म्हणजे व्हॉइस वर्सा, डायमीटर डिक्रीज झाला तर पेरिफेरल रेजिस्टन्स इन्क्रीज होणार. ठीक आहे, म्हणजे इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. देन ब्लड लॉस इन ऍक्सिडेंट डिक्रीजेस ब्लड व्हॉल्यूम अँड दस BP. म्हणजे काय की ऍक्सिडेंटच्या वेळी जर ब्लड लॉस झाला तर ब्लड प्रेशर सुद्धा काय होणार, ब्लड व्हॉल्यूम तर कमी होणारच, त्यात काही प्रश्नच नाही, पण BP सुद्धा कमी होतो. ब्लड प्रेशर आता ऑब्वियस गोष्ट आहे, जर ब्लडच पुरेसं तुमच्या बॉडीमध्ये नसेल तर ते तेवढ्या दाबाने समोर फ्लो होणार आहे का, नाही. म्हणून काय की ब्लड व्हॉल्यूम जर डिक्रीज झाला तर ब्लड प्रेशरही डिक्रीज होतं. देन लास्ट इज ब्लड प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी ऑफ ब्लड. म्हणजे ब्लड प्रेशर जे असतं तुमचं हे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं, विस्कॉसिटी ऑफ ब्लड. म्हणजे विस्कॉसिटी जर ब्लडची जास्त असेल तर ब्लड प्रेशरही जास्त असणार, ब्लडची विस्कॉसिटी कमी असेल तर ब्लड प्रेशरही कमी असणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे बोथ ऑफ द थिंग्स आर सेम. ठीक आहे, किंवा इक्वल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, एक वाढत असेल तर दुसरं कमी होणार. ठीक आहे, तर असो. देन इकडे काही 2-3 पॉइंट्स राहिले होते म्हणून मी मध्ये लिहिलेत हे. BP increases with age due to inelasticity of vessel. ब्लड प्रेशर जे आहे ते एज नुसार सुद्धा वाढत असतं. ठीक आहे, का, कारण की जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या आर्टरीजची जी इलास्टिसिटी असते, जी लवचिकता असते ती सुद्धा कमी होत जाते बाळांनो, आणि त्याच्यामुळे BP जो आहे तो एज्ड पर्सन मध्ये वाढत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना BPच्या बऱ्याचशा मेडिसिन सुद्धा अवेलेबल असतात. फॉर एक्झाम्पल टेम्सन H नावाची एक मेडिसिन आहे जी दिली जाते फॉर BP पेशंट. देन असो ते तो वेगळा पार्ट आहे, पण एजनुसार सुद्धा जसं एज वाढत जाणार तसं तुमच्या ज्या आर्टरीज आहे त्याची इलास्टिसिटी किंवा लवचिकता कमी होत जाते आणि त्याच्यामुळे BP वाढतो. ठीक आहे, किंवा BPचे प्रॉब्लेम्स बॉडीमध्ये व्हायला सुरुवात होते. अमाऊंट ऑफ ब्लड ब्रॉट टू हार्ट वाया वेन पर युनिट टाइम इज कॉल्ड एज वेनस रिटर्न. आता फॅक्टर्स दॅट, आधीचा जो पॉइंट होता फॅक्टर्स दॅट अफेक्ट BP, याच्यामध्ये वेनस रिटर्न नावाचा सुद्धा एक टर्म होता. इथे मी आय थिंक मेन्शन नाही केलंय, पण वेनस रिटर्न नावाचा एक टर्म आहे की ज्याच्यामुळे सुद्धा तुमचा BP जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे वेनस रिटर्न इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्च्युएशन्स इन BP. ठीक आहे, किंवा BP कमी जास्त होऊ शकतो. मग आता वेनस रिटर्न म्हणजे काय, तर जेवढं अमाऊंट ऑफ ब्लड तुमच्या हार्ट मध्ये येतं एका वेळेला त्याला म्हटलं जातं वेनस रिटर्न. ठीक आहे, म्हणून अमाऊंट ऑफ ब्लड ब्रॉट टू हार्ट वाया वेन. पण हे ब्लड हार्ट मध्ये येतं कशाच्या मदतीने, वेनच्या मदतीने, म्हणून आपण त्याला वेनस रिटर्न म्हणतो. ठीक आहे, तर एका वेळेला वेनच्या मदतीने जेवढं ब्लड तुमच्या हार्ट मध्ये येतं त्याला तुम्ही म्हणता वेनस रिटर्न, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लक्च्युएशन्स इन BP, किंवा वेनस रिटर्न अफेक्ट करत असतं ब्लड प्रेशरला. देन इट इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू BP. म्हणजे वेनस रिटर्न हे कशाला डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे बाळांनो, ब्लड प्रेशरला. वेनस रिटर्न वाढलं की ब्लड प्रेशरही वाढणार, वेनस रिटर्न कमी झालं की ब्लड प्रेशरही कमी होणार. मी तुम्हाला सांगितलं डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे एक्झॅक्टली इक्वल. ठीक आहे, देन
फिमेल हॅव लो बीपी दॅन मेल बिफोर मेनोपॉज. फिमेलचा जो बीपी असतो तो लो असतो मेल पेक्षा बिफोर मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे काय की पिरियड्स येणं थांबतं. 45 ते 50 एवढं एज असतं फिमेलचं की इन बिटवीन 45 to 50 काय होत असतं की फिमेलचा जो मेन्सेस असतात किंवा एमसी म्हटलं जातं किंवा पिरियड्स म्हटले जातात, तर ते पिरियड्स स्टॉप होण्याचा तो कालावधी असतो. मग त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. तर मेनोपॉजच्या आधी युजली फिमेलचा बीपी जो असतो तो लो असतो मेलपेक्षा. पण रिस्क ऑफ हाय बीपी इन्क्रीजेस इन फिमेल आफ्टर मेनोपॉज. पण जेव्हा पिरियड्स स्टॉप होतात त्याच्यानंतर ब्लड प्रेशर हाय होण्याचे चान्सेस किंवा रिस्क ही फिमेल पेक्षा फिमेल मध्ये वाढते. ठीक आहे. तर मेनोपॉजच्या आधी ब्लड प्रेशर फिमेल मध्ये कमी असतं मेलपेक्षा, पण मेनोपॉज किंवा पिरियड स्टॉप झाले की त्याच्यानंतर फिमेल मध्ये जास्त रिस्क असते किंवा जास्त पॉसिबिलिटी असते की तिचा जो बीपी असतो तो हाय होऊ शकतो. ठीक आहे. तर ओके, दॅट्स इट फॉर टुडे. हे ब्लड प्रेशर बद्दल सगळं होतं. याचे फोटोज मी तुम्हाला ग्रुपवर शेअर करते आणि काही अडचण असली वी कॅन आस्क मी. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.